काय झालं इंद्राजी? मला शोधताय का? काय तुम्हाला मी का शोधेन, तेही पॅन्ट्री मध्ये? मग पॅन्ट्री मध्ये अचानक? पॅन्ट्रीत पाणी पाणी प्यायचं मला. गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मला दसा सा दे परे रे म प ग मला दसा सा दे परे रे म प ग नि सारे ग प द म प ग म रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा. पाणी प्यायचं होतं ना? हो ग्लास. हे काय इतक्याच साड्या? हो, आता आम्हा चौघींसाठी अजून किती घेणार ना? कशा आहेत? बऱ्या आहेत. ते आमच्या इथे जवळ गोल मैदानाजवळ सेल लागला होता ना, तिथून आणलंय. वाटतायतच त्या सेल मधल्या. बरं ते जाऊ द्या. नाही, लग्नाची तारीख कधी नक्की करताय? नाही, तुम्हाला 3 स्टार हॉटेल बुक करायचंय ना, म्हणून आठवण करून देते मी. हो हो, हे आता गावावरून आले ना की लगेच तारीख ठरवू. हो. पण शलाकाचे बाबा अजून किती दिवस राहणार आहेत गावाला? नाही, ते जमीन विकून पैसे आणणार आहेत की जमिनीत पिकून? काही कळत नाही बाई. अहो तसं नाहीये, म्हणजे आधी जे गिराईक आलं होतं ना, त्यांनी अचानक नाही म्हणून सांगितलं. आता दुसरं गिराईक आलंय, पण तलाठी आजारी आहेत नेमके. होईल ते काम अगदी 1-2 दिवसात होईल, आणि हे येतीलच ना गावावरून. आता आमचे नयनचे पप्पा म्हणतायत ना, तेच अगदी बरोबर आहे. देशपांड्यांकडे मुलाच्या बारशाचं काम दिलं ना, तर ते कदाचित मुलाच्या मुंजीपर्यंत करून मिळेल. इतके हळू आहेत ते. आणि मालतीतही आणखी एक गंमत सांगू का तुम्हाला? आमचे नयनचे पप्पा मला म्हणाले, तुमचं आडनाव ना देशपांडे ऐवजी कासव पांडे असायला पाहिजे होतं.
आणि तुमचं आडनाव कानविंदेंच्या ऐवजी ना हावरिंदे असायला पाहिजे होतं. हे बघा ना, ही तुमच्यासाठी घेतली आहे. कशी आहे बघा. काय ही ही साडी माझ्यासाठी? अहो मालती ताई, याच्याहून भारी साड्या ना दिवाळी आणि गणपतीला मी माझ्या सखूबाईंना देते. माझ्यासाठी साडी घ्याल ना तेव्हा मला बरोबर घेऊन जायचा. काय ना असल्या हलक्या साड्या मी वापरत नाही हो. नाही, सवय नाही ना मला म्हणून. बरं, त्या लग्नाच्या तारखेचं मात्र नक्की मनावर घ्या. काय ना ते 3 स्टार हॉटेल बुकिंग वगैरे आहे म्हणून सांगते. आमचे नयनचे पप्पा एकदा चिडले ना, काय करतील याचा नेम नाही हो. लग्न बिग्न मोडलं तर, म्हणून मी तुम्हाला सांगते. हो हो हो. बरं, येते हा. येते हा. इंद्रा, काय नुसता चहा दिलाय? खारी बिस्किट टोस्ट काहीच नाही. छे, आणि तू पण चहा परत केलास. घ्यायचाच ना, मी प्यायलो असतो. तू बॅगेत काय असेल बघ. काहीच नाहीये. अरे सर, तू नीट बघ, असेल काहीतरी बॅगेत. आता काय बॅगेत उडी मारू? एक मिनिट मी माझ्या बॅगेत बघते, बहुतेक काहीतरी मिळेल. इतकं सामान आहे ना बॅगेत. हा. काय चाललंय तुमचं इंद्राजी? हे असं बघून न बघितल्यासारखे काय करताय? बघतोय ना मॅडम. हे पण न बघताच बोलताय. माझी ना मान अवघडली आहे. बाकी काही नाही. आता हिला काय सांगू? हिच्या डोळ्यात पाहिलं की बाकी कुठे लक्षच जात नाही. आता कसला विचार करताय? अहो काही नाही. ते क्लायंट कधी येणार आहेत जरा बघा ना. मी हनुमंत पैलवान. तुम्ही मला भेटायला आला सा? तुम्ही कुठल्या टीव्ही चॅनल कडनं आला सा? मी 20,000 रुपये घेतो अर्धा तासाच्या इंटरव्ह्यूचे, आणि पोजिंग हवा असेल तर 1 लाख. सर, आम्ही SP बँकेतून आलो. वसुलीसाठी. तुमचे 3,20,061 रुपये बाकी आहेत. ओ बाई, आपल्या जडबुद्धीला हे गणित काही समजत नाही, आणि आपल्याला एकच गणित कळतं, ते म्हणजे आखाड्यात किती लोळवलं ते. मॅडम, याची बुद्धी जड आहे. हे काही वेगळं सांगायला हवं. ए, काय बोलतो रे कानातल्या कानात? तोंड उचकडून बोल की, का दिवबत्तीशी काढून हातात? सर, तुम्ही इग्नोर करा. त्यांना जरा सवयच आहे मध्ये मध्ये बोलायची. सॉरी. समजूतदार दिसतेस तू.
वस्ताद पैशांचं बोला. देतो की, फक्त एक काम करायचं. ते समोर दिसतंय ना वजन, ते उचलून दाखव. गेल्या टायमाला पण एक ऑफिसर आला होता, त्याला पण हेच चॅलेंज दिलं होतं. तेच चॅलेंज मी तुला देतो. वजन उचलले की नाही पैसे लगेच देतो. आणि नाही उचललं तर? पण तुला उचलून आपटतो. काय मॅडम, वजन उचलणार का हा हिरो? जमल असं वाटत नाही. इंद्राजी, ते वजन खूप जड वाटतंय. तुम्ही ह्या सगळ्यात नका पडू. मी बोलते ना त्यांच्याशी, होईल रिकव्हरी. हे वेट लिफ्टिंग वगैरे खूप अवघड आहे हो. तुम्ही नका हे सगळं करू. हा, इंद्रा सांभाळ रे बाबा. वस्ताद, वजन उचलणाऱ्यालाच उचललं. आता सांगा, वजन मोठं की माणूस? अंगाशी. जिंकलंस मारदा. वजन उचलणाऱ्या पैलवानास तू उचललंस. लय मोठा पैलवान आहेस. पैसे मिळाले ना सगळे? हो वस्ताद. इंद्रा जे पण करतो ते करण्याचा कोणी विचारही करू शकत नाही. उद्यापासून येताल मी. लय मोठा पैलवान वशिला. इंद्राजी, खरंच कमाल केलीत तुम्ही. काय भारी आयडिया केलीत तुम्ही. थँक्यू मॅडम. इंद्राजी, अहो काय चाललं तुमचं सकाळपासून? नजर का चोरत? माझ्याकडे बघून बोला ना. माझं काही चुकलंय का? हा, मग नजर का चोरताय? बघा ना माझ्याकडे.
जिथे असायला पाहिजे तिथे इंद्राची नजर असतेच. थँक्यू इंद्राजी. पण हे असं नजर चोरून वागणं, हे असं न बघणं वगैरे किती विचित्र आहे. ऐका ना, एकदा बघा बघू माझ्याकडे. इंद्राजी, इंद्राजी. इंद्रा, हिला पाहिलं तर तुला प्रॉब्लेम, आणि नाही पाहिलं तर हिला प्रॉब्लेम. तर डोळेच आहेत मोठा प्रॉब्लेम. काय, कुठे हरवलात? गरे गरे ग सा रे सा रे प द प गरे गरे ग सा रे सा रे प द प म ध द सा सा रे प रे रे म प ग म ध द सा सा रे प रे रे म प ग नि सा रे ग प द म प